मी ॲक्टिवावर आहे, मित्र मागे बसला आहे आणि मित्र बोलतो तू गाडी चालव. आणि मला ते कळून आलं, एक बाई अर्धी जळलेली, अर्धा तिचं अपोषण दिसत, लहान बाळ हातात आहे आणि ती लिटरली. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. अजून एक दुसरी गोष्ट तर अंधेरी आग. आता ती पण गोष्ट ती तर कोणी सांगितली नव्हती आम्हाला. काय आम्ही गेलेलो, बाईकवर गेलेलो रात्री 2-3 वाजता. तिथे ना एक चांगलं राहुल करून एक त्याचं शॉप आहे, तिथे पुलाव वगैरे रात्रीचं भेटतं. जे रिक्षावाले टॅक्सीवाले वगैरे रात्रीचं किंवा फिल्म इंडस्ट्रीचं पूर्ण तो म्हाडा आणि तो 4 बंगला एरिया आहे, तर तिकडे खायला जायचं असतं. तर हे लोक, आम्ही पण तिथे खायलाच गेलेलो. तिथून येतोय, सिग्नल लागला आहे, क्रॉस करून आम्हाला जायचं आहे. मी ॲक्टिवावर आहे, मित्र मागे बसला आहे आणि मित्र बोलतो तू गाडी चालव. आणि मला ते कळून आलं, एक बाई अर्धी जळलेली, अर्धा तिचं अपोषण दिसत, लहान बाळ हातात आहे आणि ती लिटरली चालत आली आहे. एक तिची बॉर्डर असेल तिथपर्यंत होते, ती आम्हाला रागाने बघत होती. आणि माझा मित्र बोलतो तो मी बोलतो तो शांत बस, मी बघितलं, मला पण दिसलं. मी पळवत घेऊन गेलो गाडी, थांबवलीच नाही. मी लिटरली त्याच्या बिल्डिंगच्या आत घुसवली, त्याच्या बिल्डिंगच्या आत जाऊन थांबलो थोडंसं, कारण की तिथे शंकराचं मंदिर आहे आणि मी देवावरती जास्त विश्वास ठेवतो. माझा आहे, म्हणजे माझं खूप गणपती बाप्पांवर विश्वास आहे, शंकरावर आहे, स्वामींवरती आहे. सो तिथे थांबलो आम्ही, शांततेत बसलो. जायची हिंमत होत नव्हती, कारण की मला परत घरी मालाडला त्याच रस्त्याने जायचं होतं. तेव्हा मी लिटरली सकाळी 5 वाजेपर्यंत थांबली. मला मग फोन येत आहेत. मी बोललो मला लेट होणार आहे यायला, तुम्ही झोपा. मी ही गोष्ट सांगितली आणि आज सांगतोय. 5 वाजता मी 5 म्हणजे बोलतो ना उजेडता, तेव्हा मी घरी गेलो आहे. अशी हालत झालेली फुल तिथे, म्हणजे एकदम हातपाय थरथरायला लागलेले. आणि माझं कधी खूप वेळा असं होतं की काय असं बघितलं नाही, एंटिटी बघितली काय काय झालं माझ्यावर, इन्सिडेंट झाला की कधी कधी ॲक्सिडेंट पण होतो, बाईकवरून स्लिप झालं पावसात, हातपाय थरथरायला लागतात माझे. आणि ते झालं माझं इथं हातपाय. मी त्याला तो बोलतो एवढा तू थरथरतोय कशाला, पण ते थरथरायला लागलेलो एवढं. मी लिटरली खूप घाबरलेलो त्या गोष्टीला. म्हणजे तो एक अंधेरीचा एक तो किस्सा होता आमच्याकडं घडलेला. आणि ते तिकडे म्हणजे आम्ही जे मागचं कारण जेव्हा काढलं ना, तो एरिया पूर्ण पहिलं सुनसान असायचा. काय झालं असेल किंवा ॲक्सिडेंटमध्ये गेली असेल असं म्हणू शकतो तिथे. पण ती त्या जागेतच तिचा जीव अडकला आहे. सो त्यामुळे ती दिसते. पण ती जसं रोडपर्यंत आली, मी पळवत होतो गाडी, मी आजूबाजूला बघत नाही, लेफ्टने गाडी येते का राईटने येते, जे होईल बघितलं जाईल बोलू, पळवत सुटलो मी. बापरे, पळवतास भाई जाऊ दे, सिग्नल तुटले ना चालेल, फाईन पडली ना चालेल, काय हरकत नाही मला. पण भाई गाडी थांबवायची नाही, कारण की एकदा गाडी थांबवली का काय झालं, एकटा असं तर गोष्ट वेगळी, कोणतरी असतं जबाबदारी. आपल्या मित्र असलं तरी तो त्याच्या जबाबदारीवर येतोय बोलतोय, पण आपल्याला जमत नाही ना, कारण की लहानपणीचा मित्र आहे. सो ते थोडंसं एक असतं. आणि तो मित्र तर म्हणजे एकदम जवळचा आहे, फर्स्ट स्टँडर्डपासून आमची मैत्री. सो त्यामुळे काही कांड केले असतील स्कूलमध्ये आणि ते आत्तापर्यंत ते एकत्रच केले. सो त्याच्या घरी जाऊन मी थांबलो. मग मला जायची हिंमतच होत नव्हती घरी, एवढं मी घाबरलेलो. 2 इन्सिडेंट झालेले आमच्यावर अंधेरीला. आणि तुला दुसरं कोणता अनुभव शेअर करायचा आहे? माझ्याबरोबर झालेलं एर्नाकुलमला 2022चं होतं. पॅन्डेमिक ओपन झालेलं, पूर्णपणे नाही झालेलं, एप्रिलची वगैरे गोष्ट आहे. हां, मार्चला मी एकदा केरळला गेलेलो रेखी करायला, एक इव्हेंटसाठी. मी कंपनीचं नाव नाही घेणार, कारण की ती कंपनी स्टील अजून आहे, तर आता आम्ही कामं नाही करत आहे कंपनीसाठी. मी तिथे गेलेलो, तिथे इव्हेंट होता, मोठं हॉटेल आहे, 5 स्टार हॉटेल आहे खूप. ते पॅलेस होतं का राजाचं, आयलँड होतं, तिथे पॅलेस होतं. ते पॅलेस महालाला कन्वर्ट केले, आता कन्वर्ट केलं नाही, काय एक रिसॉर्ट छोटं केलं आहे. म्हणजे इव्हेंट्सचं कसे असतात ना, की आता ज्या हॉटेलमध्ये आमचे इव्हेंट्स चालू आहेत, एक एक्झाम्पल घेऊया आपण, ग्रँड हयात किंवा आपण नोवोटेल हॉटेल,
किंवा महाराष्ट्रात कुठेही त्यांचे ब्रांच असतात, तिकडे जर आपण करतो आहे तर जे गेस्ट असतात ते हॉटेलमध्ये राहतात. ग्रूम, ब्राईड, त्यांची गेस्ट, त्यांचे फॅमिली मेंबर्स, हे सगळे. आमचा स्टाफ असतो मोठे इव्हेंट्स असते 100 लोकांचा आमचा स्टाफ आहे. 100 लोकांचा स्टाफ आहे, 50 लोकांचा स्टाफ. आपण त्या हॉटेलमध्ये ठेवू नाही शकत. आपण बाजूला एक छोटं हॉटेल म्हणजे 3 स्टार हॉटेल वगैरे आपण पण बघतो आपल्या लोकांना सेफ्टीसाठी, आणि चांगलं आहे कारण की मुली पण असतात. सो हॉटेलला लागूनच आम्हाला ते बोलगट्टी पॅलेस भेटलं. चांगलं होतं. आणि खरं तुम्ही कधी गेलात ना, तुझ्या माध्यमातून सांगतो त्या बोलगट्टी पॅलेसला जावा, ते चांगलं आहे. म्हणजे बाई तू कधी बघशील ना की रूमच्या खालीच समुद्र आहे, एकदम सुंदर. शांत वातावरण, एकदम सुंदर वातावरण. मी एक रात्र काढली, मला आवडलेलं. सो मी तिकडे परत एप्रिलला आम्ही गेलो. त्यावेळेला इव्हेंट होता. एप्रिल मिड वगैरे होता, 2nd-3rd वीक चालू असेल, आणि आम्ही गेलेलो. उन्हाळा होता, पण तिथे आम्हाला एक कळलं ते पाऊस कधी येतो, आणि केरला साईडला पाऊस असतो. सो आम्ही त्याची तयारी ठेवून गेलेलो. तर इव्हेंटला ना काहीतरी माझं वाचलं, बॉस बरोबर माझं वाजलं. सो त्यामुळे मी ऑन द वे ऑन सेट इव्हेंट सोडला. मी तिथे बोललो ना नाहीच करायचं. माझी टीमने पण सोडलं, मी पण सोडला. माझी टीम बोलली का आम्ही लोक जातो आहे घरी, आम्हाला नाही करायचं आहे. आणि मी बोललो तुम्ही जात आहेत कशाने ना, माझी फ्लाईट म्हणजे फ्लाईटची लास्ट मोमेंटला 15-20 हजार तिकीट, 10,000 तिकीट, जाणार कसं. सगळे बोलले ठीक आहे, सगळ्यांची फ्लाईट झाली. मी बोललो आता एवढ्या लांब आलो होतो भाई, केरला पण फर्स्ट टाईम आलो आहे, थोडं तरी फिरलं पाहिजे. डायरेक्ट येऊन घरी जाणार काय मला योग्य नाही वाटत होते. मी इथून निघालो, मी गुगल केलं, एर्नाकुलम करून एक स्टेशन होतं, तिथे हॉटेल्स वगैरे होते, आणि ते होतं सिटी होती आपली मुंबई सिटीसारखी. रात्रभर तिथे आपल्याकडे मरीन ड्राईव्ह आहेत ना, त्यांच्याकडे पण मरीन ड्राईव्ह आहे तिथे. म्हणजे आता सिटी आहे बोलले की भाई एकदम सेफ. बरोबर. मी स्टेशनच्या बाजूला हॉटेल घेतलं एक, मेट्रो स्टेशन, रेल्वे स्टेशन बाजूला, त्याच्या बाजूला हॉटेल मिडलमध्ये होतं. मी हॉटेल घेतलं. रात्री गेलो 11:30च्या वेळेला. मी बोला मला रूम हवा आहे, मला राहायचं आहे. तर बोला आत्ता अवेलेबल नाही, उद्या दुपारी एक रूम होणार आहे. एकच रूम आहे 3ऱ्या माळ्यावर. मुलं दे बाबा, आता रात्र तर काढायची आपण, की आपण मुंबईचं दादर स्टेशन नाही की भाई आपण रात्रभर हॉटेल म्हणजे दादर स्टेशनवर राहिलो आणि घरी निघून गेलो, किंवा आपण हॉटेल दुसरं इश्यू घेतलं. थकलेलो, फुल डे टायर्डमध्ये गेलेला, पहिलाच फ्रस्ट्रेट होतो थोडं. घेतला रूम, आणि भाई रूम पण असा डेंजर होता ना, हा स्टुडिओ एवढाच रूम असेल, या रूम एवढा रूम. आणि भाई सॉरी, मेंटल हॉस्पिटलमध्ये कसे ते बांधून ठेवतात, बेड कसा असतो तसा बेड, गादी होती. मी बोललो एक छोटासा ओनिडाचा टी व्ही, छोटासा टी व्ही लावलं, फ्रेश वगैरे झालं. बोललो आता थकलो आहे, बाहेर खालून हॉटेल होतं त्यांचं, तिथून खायला मागवलं, जेवलो वगैरे, झोपतो. आणि उन्हाळा, नॉन AC रूम, तो पंखा चालतो तेवढा चालतो आहे. 5 वेळ ठेवला तरी तो भाई गरम होत होतं. भाई मी शर्ट काढलं, झोपलो मी डायरेक्ट. मला अर्धा 1 तासाने असं जाणवलं कोणतरी मला बघतंय. भाई बघतंय. रूम आतून लॉक, बाथरूम बंद ठेवली आहे, खिडक्या बंद, एकच खिडकी होती बंद, पडदा बिडदा लावून पूर्ण अंधार करून थकलो एवढं. झोप लागत नाही, कोणतरी बघतंय. लिटरली कसं झालं, माझं बेड आहे ना, कोणतरी बघतं खालच्या साईडने, बेडच्या खाली. म्हणजे खाट कशी असते आपली हॉस्पिटलमध्ये, खाट कशी असते, खाली कोणी जाऊ शकतं, तिथून कोणतरी बघतं असं मला झालं. आणि खाली बघितलं, भाई पहिल्यांदा काय नाही, दुसऱ्यांदा पण काय नाही. मी बोललो तेल लावत गेलो, झोपतो आता कसंही करून झोपतो. 3:30-4 आहे ना, लिटरली तो बेडच्या खाली कोणतरी दिसत होतं असं झालं. रूममध्ये कोणतरी फिरते असा भास जावा लागला मला. मग लोक जे काय असेल बघून घेऊ आता. नाही नंतर बेडच्या खाली असं वाटलं आधी कोणाची तरी एंटिटी मला बघते. एक तर थकलो आहे, माणूस झोपतो, पण हालत खराब.
उन्हाळ्यात पाणी झालेलं होतं पुन्हा कामाने. माझा हात थरथरा आणि असं काही झालं ना माझ्या हात थरथरतात आणि माझ्या हात थरथरायला लागल्या. सकाळ जशी झाली मी तर डायरेक्ट बोललो की बाई मला तो रूम आत्ताचा तर चेंज करून दे. आई रूम क्लीन नाही झाली. चालेल बोललो. मी आज जातो त्या रूममध्ये, मी फ्रेश वगैरे होतो, तू पण क्लीन कर. AC वाला रूम घेतला मी. तरी मला तिकडे मी 3 दिवस राहिलेलो. खूप फिरलो, खूप मजा केली. एकटा होतो, सोलो ट्रिप. मी आपल्याला आवडतं करायला. खूप मजा केली. पण बोलतात ना की तो इन्सिडेंट मी ज्या ज्या वेळेला इथे झोपायचो त्या रूमला जाऊन, मी दुसरा रूम घेतला त्याच हॉटेलमध्ये. पण ते असं वाटलं सगळं कोणतरी बस स्टेअर करते, कोणतरी माझ्यावर लक्ष ठेवणं. स्टील निघूपर्यंत मला ते जाणवलं. आणि निघताना भाई मी तो म्हणजे तर होती दुपारची वेळची ट्रेन माझी. मी निघालो बॅग घेऊन, हॉटेलकडे बघितलं. एका लहान मुलगा मला दिसला तिकडे. शेवटला त्याने प्रेझेंट मला क्लिअर करून दिलं की भाई मी तिथे आले आहे. तो मला पहिलंच हॉटेलवाला बोललेला, वो रूम में कोई जाता नहीं है, आप भी मत जाओ, आप दुसरं हॉटेल देख लो. त्याच्यावर 3-4 हॉटेल मी बघून झालो, नाहीच भेटलं मला. रूमच नव्हते अवेलेबल. एप्रिलचा महिना, मुलांना सुट्टी असते, फॅमिली थोडं फिरतात. सो तेच झालं माझ्याबरोबर. आणि तो मुलगा दिसला आणि त्याच्यानंतर मी कानाला खडा लावला आहे, केरळाला जाईल. मग त्या हॉटेलमध्ये परत कधी नाही जाणार. तर ती साईड म्हणजे साऊथ केरला वगैरे, साऊथ एर्नाकुलम वगैरे मी जाणार नाही. कारण की केरला एक प्रकार आपल्या कोकणासारखाच आहे. सगळ्या गोष्टी सेम असतात, फक्त थोडेसे चेंजेस आहेत नावांमध्ये आणि सगळ्यांमध्ये. सो त्यामुळे ते मी केरळाचं ऐकलं बाबा, मी कानाला खडा लावला आहे आता. जायचं फिरायला, पण ते चॅलेंज केलेलं असं मला झालेलं. तू रूम देई मेरे को, कुछ भी करके बाई तू मेरे को रूम दे. तो कोण राहत असेल, मी त्याला चॅलेंज केलं, असंच झालं ना की मी आलोय राहायला, तुला जे करायचं कर. त्यांनी करून दाखवलं मला. 3-3:30 मी अख्खी रात्र म्हणजे थकलेलो असताना झोपलो नाही. हात पाय थंड पडले एकदम. मी असं बोलत होतो की काय करू, कधी हा रात्र कधी निघते. कधी कधी वाटतं की भाई रात्र नको जाऊ दे, मस्त रात्र आहे, आपण एन्जॉय करतो रात्रीचं. दिवसाचं कंटाळा येतो, मी रात्री कधी निघतो माझी अशी झालेली. आणि मी बोललो जसं झालं तसं मी निघतो बोललो. तर तो इन्सिडेन्स कधी ना केरळला जावा, पण त्या हॉटेलचं नाव नाही घेत, पण चॅलेंज करू नका कधी कोणा त्या गोष्टीला. कारण की ती माझी चूक झालेली की मी त्या रूमवर जाऊन राहिलेलो. माझ्या जवळ पण काय मी नॉनव्हेज खाल्लं तिथे. अच्छा, म्हणून झालं असेल. काय भेटत नव्हतं. रात्री 11-11:30 चिकन बिर्याणी उरली होती बाई.